मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आम्ही ठामपणे आणि अत्यंत 5 दिवसांपासून सांगितलं की आहे, तुम्ही जर जाणीवपूर्वक वातावरण चिघळवत असाल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आम्ही ठामपणे आणि अत्यंत 5 दिवसांपासून सांगितलं की आहे, तुम्ही जर जाणीवपूर्वक वातावरण चिघळवत असाल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आम्ही ठामपणे आणि अत्यंत 5 दिवसांपासून सांगितलं की आहे, तुम्ही जर जाणीवपूर्वक वातावरण चिघळवत असाल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आम्ही ठामपणे आणि अत्यंत 5 दिवसांपासून सांगितलं की आहे, तुम्ही जर जाणीवपूर्वक वातावरण चिघळवत असाल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आम्ही ठामपणे आणि अत्यंत 5 दिवसांपासून सांगितलं की आहे, तुम्ही जर जाणीवपूर्वक वातावरण चिघळवत असाल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आम्ही ठामपणे आणि अत्यंत 5 दिवसांपासून सांगितलं की आहे, तुम्ही जर जाणीवपूर्वक वातावरण चिघळवत असाल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आम्ही ठामपणे आणि अत्यंत 5 दिवसांपासून सांगितलं की आहे, तुम्ही जर जाणीवपूर्वक वातावरण चिघळवत असाल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपण पाहतोय की आता फलटणमध्ये ठाकरे गटाने एक आक्रमक भूमिका घेतलेली आहे। महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणावरून आता सुषमा अंधारे या ठिकाणी संतप्त झालेल्या आहेत। अनेक शिवसैनिकांसह शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसह त्यांनी या ठिकाणी ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आहे। तसंच फलटण शहर पोलीस ठाण्याबाहेरची ही दृश्य आपण पाहतो। या ठिकाणी आता निवेदन देण्यासाठी सुषमा अंधारे पोहोचलेल्या आहेत। फलटण पोलीस ठाण्याबाहेर पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त करण्यात आलेला आहे। तर उच्चस्तरीय न्यायालयीन चौकशी समिती नेमा अशी मागणी अंधारेंनी केलेली आहे आणि त्याचमुळे आता या ठिकाणी एक मोठा जमाव जमलेला आहे। ठाकरेंचे कार्यकर्ते एकत्र जमलेले आहेत। लवकरात लवकर दोषींवर कारवाई करा अशी मागणी अंधारेंनी केलेली आहे। पाहतोय डीवायएसपी खांबे यांना अंधारेंमध्ये चर्चा देखील झालेली होती। फलटणचे डीवायएसपी खांबे आणि अंधारेंमध्ये मगाशीच चर्चा झालेली होती आणि आता त्यानंतर अंधारेंनी फलटण शहर पोलीस ठाण्यामध्ये अधिकाऱ्यांना निवेदन देखील दिलेलं आहे। लवकरात लवकर या संदर्भात चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे। आता डॉक्टर आत्महत्या प्रकरणावरून अंधारे आक्रमक झालेले आहेत। उच्चस्तरीय न्यायालयीन चौकशी नेमा अशी मागणी अंधारेंनी केलेली आहे। या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न देखील निर्माण होऊ शकतो, त्यामुळेच मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे। अगदी महिला कार्यकर्त्या देखील या ठिकाणी आहेत आणि ठाकरे गटाकडून सकाळपासूनच हे आंदोलन सुरू करण्यात आले। तर ही थेट दृश्य फलटण मधलीच आपण पाहतोय। फलटणच्या शहर पोलीस ठाण्याबाहेर शिवसैनिकांनी ठाकरे गटांच्या शिवसैनिकांना मोठा जमाव केलेला आहे। या ठिकाणी आंदोलन सुरू केलेलं आहे। जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका ठाकरे गटाने घेतलेली आहे। शिवाय सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे। सुषमा अंधारेंनी पोलिसांसोबतही चर्चा केलेली आहे। तर सरकार विरोधात या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी करण्यात आलेली आहे। डॉक्टर आत्महत्या प्रकरणावरून आता सुषमा अंधारे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झालेला आहे। पोलीस ठाण्याबाहेरच शिवसैनिकांनी हे ठिय्या आंदोलन सुरू केलंय। डॉक्टर संपदा मुंडेंना न्याय देण्याची मागणी करण्यासाठी आपण पाहतोय की संपूर्ण राज्यात याचे तीव्र प्रतिसाद उमटताना पाहायला मिळालेत। सध्या प्रकरणावरून सातारा जिल्हाच नाहीये तर राज्यभरातील राजकीय वातावरण देखील तापलंय। आमचे प्रतिनिधी ओमकार कदम यांच्याकडून अजून अपडेट्स आपण जाणूया। ओमकार, सध्या तिथे स्थिती काय आहे? अंधारे आणि पोलिसांशी चर्चा झाली आहे का? सध्या अंधारे आणि पोलीस यांची चर्चा अजूनही सुरूच आहे आणि त्या चर्चेनंतर
त्यांनी आतापर्यंत जे त्यांच्या जे आरोप होते किंवा अजून ज्या कुठल्या लोकांवर त्यांनी कारवाई करावी अशी मागणी केली होती, याबद्दल ते आता पोलिसांबरोबर सध्या तरी चर्चा करताना दिसत आहेत. मोठ्या प्रमाणात त्यांच्याबरोबर त्यांचे कार्यकर्ते असल्यामुळं पोलिसांचे आणि चर्चा करताना बराच व्यत्यय येताना पाहायला मिळतो. संपदा मुंडे यांना न्याय मिळवून देण्यासाठी आज आपण पाहतोय चलो फलटणचा नारा देण्यात आलेला आहे अंधारेंकडनं. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शिवसैनिक जमलेले आहेत. सध्या तिथे स्थिती काय आहे, कारण पोलिसांचा देखील मोठा पोलीस बंदोबस्त देखील करण्यात आलेला आहे. फलटणमध्ये जेव्हापासून सुषमा अंधारे आल्या आहेत तेव्हापासून फलटणमध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. त्याच पद्धतीने त्यांच्यासोबत सुद्धा नक्कीच धन्यवाद ओंकार या सविस्तर माहितीसाठी. वेळोवेळी या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं घेतच राहू. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.